सिंहगड इन्स्टिट्यूटचे मारुती नवले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवले हे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत। त्यांच्यावर कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापून ते कार्यालयात न भरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण आपण पाहूयात। सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमध्ये 4000हून अधिक कर्मचारी काम करतात। एरंडवणे या ठिकाणी ही संस्था आहे। कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम या कार्यालयामधून भरणा होते। मे 2015 पासून कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा झालेलाच नाहीये। भविष्य निर्वाह निधीची रक्कम मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून कपात झालेली आहे, मात्र ती पीएफ कार्यालयात भरली गेलेली नाहीये। 27 जानेवारी 2016 रोजी अविनाश पात्रा यांनी सिंहगडला भेट दिली। प्रकाश लोंढे यांच्याकडील कागदपत्र तपासण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या पीएफ निधीची रक्कम चिंचवडमधील आनंद कॉर्पोरेशन बँकेत जमा झाल्याचं आढळलं। पात्रा यांनी याबाबत नोटीस बजावून देखील पीएफ रक्कम भरण्यात आलेली नाहीये। त्यामुळे पात्रा यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात अपहार प्रकरणी मारुती नवले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे।